284हून अधिक संतांचे ग्रंथ लिहिणारे राहुरी तालुक्यातील श्री क्षेत्र ताहराबाद येथील श्री संत कवी महिपती महाराज यांच्या पावनभूमीत पांडुरंग महोत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे। या महोत्सवासाठी तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध भागातून लाखो भाविक सहभागी होत असून परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालंय। पांडुरंग महोत्सवाच्या निमित्तानं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। महोत्सवात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील तसंच परिसरातील शेकडो दिंड्या, वारकरी आणि भाविक ताहराबाद येथे दाखल होत आहेत। त्यामुळे संपूर्ण परिसराला यात्रेचं स्वरूप प्राप्त झालंय। महोत्सवाच्या काळात भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता राहुरी पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी तसंच भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत। संत कवी महिपती महाराज यांच्या साहित्य आणि भक्ती परंपरेचा वारसा जपणाऱ्या या पांडुरंग महोत्सवाला दरवर्षी भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून यंदाही महोत्सव भक्तिमय वातावरणात पार पडत आहे। श्री संत कवी महिपती महाराजांनी सुरू केलेला हा पांडुरंग उत्सव आणि त्या पांडुरंग उत्सवामध्ये महिपती महाराजांना ज्यावेळेस थकले होते, पंढरीला जाता येत नव्हतं, पंढरीच्या पांडुरंगाला महिपती महाराजांनी विनंती केली की मला तुमच्याकडे येता येत नाही। त्यावेळेस देवानी महिपती महाराजांना सांगितलं, तुम्हाला जरी येता येत नसेल तर मी तुमच्यासाठी दरवर्षी तुमच्या ताहराबादला येईल। त्यामुळे आषाढ वद्य नवमी ते अमावस्येपर्यंत श्री क्षेत्र ताहराबाद या ठिकाणी महिपती महाराजांनी सुरू केलेला पांडुरंग उत्सव हा दरवर्षी साजरा होत असतो। या उत्सवामध्ये 5 दिवस म्हणजे एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, अमावस्येपर्यंत भव्य दिव्य उत्सव या ताहराबाद नगरीमध्ये होत असतात। आणि त्यामध्ये एकादशीच्या दिवशी भरपूर भाविक मंडळ येतात, त्रयोदशीच्या दिवशी काला होतो आणि अमावस्येच्या दिवशी देव जातात। त्या दिवशी पाऊल घडीचा कार्यक्रम असतो। त्या निमित्ताने संपूर्ण राहुरी तालुकाच नव्हे तर अहिल्यानगर जिल्हा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून संत कवी महिपती महाराजांच्या दर्शनाकरता जवळजवळ यावर्षी 500 ते 550 दिंड्या महिपती महाराजांच्या दर्शनाकरता आलेल्या आहेत। आणि त्याचबरोबर जवळजवळ 8 ते 9 लाख भाविक महिपती महाराजांचं दर्शन घेत आहेत। त्यामुळे महिपती महाराज संस्थांवरती परवापासून फार गर्दी महिपती महाराजांच्या दर्शनाकरता होत आहे। या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील, तसेच आमच्या राहुरी मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार विधान परिषदेचे प्राजक्त दादा तनपुरे, आम्ही प्राजक्त दादांच्या कानावरती घातलं। दादा, आपल्या राहुरी तालुक्यातील सगळ्यात मोठा उत्सव हा ताहराबाद या ठिकाणी असतो आणि येणारे कमीत कमी आमच्या गावाला 4 दिवसात 10 ते 15 लाख भाविक या ठिकाणी येऊन जातात। तर तुम्ही या ठिकाणी आपल्या पोलीस प्रशासन असन, त्याच्यानंतर आपले एसटीचं महामंडळ असन, त्याच्यानंतर आम्हाला जी काय मदत लागेल ती तुमच्याकडून मिळाली पाहिजे। दादांनी आश्वासित केलं की तुम्हाला जिथं काही अडचण येईल त्या ठिकाणी मला फोन करा तुम्हाला, आणि प्रत्येक ठिकाणी दादांनी आम्हाला जे जे लागेल ते ती मदत केलेली आहे। तरी मी ग्रामस्थ आणि आमच्या ताहराबाद ग्रामपंचायतच्या वतीनं तसेच संपूर्ण गावाच्या वतीनं आणि तसेच देवस्थानच्या वतीनं मी सर्व भाविकांना शुभेच्छा व्यक्त करतो की तुम्ही तुमचा प्रवास हा सुखरूप हो। आणि या महाराष्ट्रामध्ये महिपती महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो, पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो की हा बळीराजा आमचा सुखी हो, अशी मी संत कवी महिपती महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो। देवस्थानच्यासाठी विकासासाठी काय अपेक्षा आहे गावकऱ्यांची आणि सगळ्यांची? नाही, आता आमचं देवस्थान हे ब वर्गाच्या शेवटच्या स्टेजला आमचा प्रस्ताव आहे। कालच आता आमच्या राहुरीच्या माजी मंत्री आणि विधान परिषदेचे आमदार प्राजक्त दादा तनपुरे या ठिकाणी येऊन गेले। त्यांनी सांगितलं ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला कुठं काय अडचणी असतील त्या मला सांगा, मी तुमच्या सोबत त्या ठिकाणी स्वतः हजर राहून आपण ते मार्गी लावू, असा शब्द दादांनी आम्हाला या ठिकाणी दिलेला आहे। तसेच आम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांना पण विनंती करतो की तुम्ही याच्यामध्ये लक्ष घालून आमचं देवस्थान हे ब वर्गात जावं, अशी सगळ्यांना कळकळीची विनंती करतो। लवकरात लवकर आमच्या गावचं ब वर्गात गेल्यानंतर मोठा विकास या ठिकाणी आम्हाला करता येईल। तरी आम्ही देवस्थान असन, ताहराबाद ग्रामपंचायत असन याचा वेळोवेळी पाठपुरावा या ठिकाणी केलेला आहे। गोपाळ काल्याच्या निमित्ताने आपण सर्व पत्रकार मंडळी पप्पूदादा माळवदे यांच्या विनंतीला मान देऊन आपण इथं आलात व महिपती महाराज देवस्थानविषयी आपण माहिती घेत आहात व पुढं प्रचार प्रसार करत आहात। प्रथम सर्व आपल्या पत्रकार मित्रांचं खूप खूप आभार आणि धन्यवाद। हा पांडुरंग उत्सव हा संत कवी महिपती महाराज 1795 सालापासून हा उत्सव चालू आहे, तो आज तागायत चालू आहे। तर महिपती महाराजांना ज्यावेळेस शक्य झालं नाही पंढरपूरला जाणं, त्यावेळेस त्यांनी पांडुरंगांना वारकऱ्यांमार्फत पत्र पाठवलं की आता मला शक्य नाही। तर पांडुरंगांनी त्यांना दृष्टांत दिला का मी तिथं येईल, तू काळजी करू नको।
आणि म्हणून पंढरपूरची मोठी एकादश झाली की छोट्या एकादशीला पांडुरंग स्वतः ताराबादला 5 दिवस येतात आणि त्याची आपल्या सर्वांना विनंती आहे आपण त्या कार्यक्रमाला यावं व त्याची लाईव्ह रेकॉर्डिंग लोकांपर्यंत पोच करावी ही नम्र विनंती. आणि आणखीन एक मला एक सांगण्याचा दुसरा एक चमत्कार सांगतो मी. ह्यात ताराबाद पांडुरंग उत्सवामध्ये साधारणतः 600-700 दिंड्या येतात. तर सर्व दिंड्यांची सोय हे ताराबादचे ग्रामस्थ करतात. प्रत्येकाच्या घरी 2-2, 3-3 दिंड्या 4-4 दिवस 3-3 दिवस असतात. या माऊलीतल्या ताराबादच्या 4 दिवस सलग रात्रंदिवस त्यांचा स्वयंपाक, त्यांचं पार कपडे धुणं, सर्व सेवा ही ताराबादची मंडळी करत असती. पूर्वी ह्या गावात पाण्याचं दुर्भिक्ष होतं. नंतर 19 गाव पाणी पुरवठा झाल्यामुळं पाण्याची व्यवस्था झाली. पण ह्या वर्षीचा चमत्कार मी सांगतोय, पाऊस झाला आहे पण तो इतका झाला नाही की पाणी जमिनीतून विहिरीत उतरलं आहे. पण आज ताराबादमध्ये अशी परिस्थिती आहे का प्रत्येक विहीर भरून आलेली आहे पाणीनी. गणपती महाराजांना माहिती आहे लोकांना पाण्याची अडचण आहे, तर प्रत्येक विहीर पाणीनी भरून आलेली. हा आजचा चमत्कार आहे. एवढं म्हणजे गणपती महाराजांकडे लोक काय येत आहेत की असं घडते, एवढंच मी सांगतो, बोलतो. धन्यवाद. NCERTच्या पुस्तकात पण समावेश, NCERTच्या पुस्तकात पण हो, चौथीच्या वर्गात, चौथीच्या वर्गामध्ये इथं याच्यात विषय येऊ राहिला ना आपलं हो. शाळेमध्ये. चौथीच्या वर्गाच्या आपल्या अभ्यासक्रमामध्ये आम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच आमदार प्राजक्तदादा तनपुरे यांनी मुख्यमंत्री साहेबांच्या हा आमचा देवस्थानचा जो विषय आहे, हा दोघांनी जाऊन तिथं मांडावा अशी मी त्यांना तुमच्या मीडियाच्या माध्यमातून विनंती करतो. आणि त्यांचे पण या ठिकाणी जे काही वेळोवेळी सहकार्य असतं, मी त्या सर्वांचे देवस्थान ताराबाद ग्रामपंचायतच्या वतीने तसेच ताराबाद ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी आभार मानतो. श्री संत गणपती महाराज यात्रा उत्सवादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये व भाविकांना आनंदाने व शांततेच्या वातावरणात दर्शन व्हावं यासाठी पोलीस दलातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. 5 अधिकारी आणि 50 कर्मचारी त्यात होमगार्ड असा पुरेसा बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे. 9 तारखेपासून तर 13 तारखेपर्यंत हा यात्रा उत्सव आयोजित करण्यात आला असून लाखोच्या संख्येत भाविक या ठिकाणी दर्शन घेत आहेत व आतापर्यंत विना अडथळा व शांततेत यात्रा उत्सव सुरू आहे. पोलीस दलातर्फे आवाहन आहे की त्यांनी आपल्या मौल्यवान वस्तूंचा, मोबाईल फोन व मुख्यतः वृद्ध आणि लहान मुले यांची काळजी घ्यायची आहे. आपल्याला कुठल्याही प्रकारची मदत पाहिजे असल्यास 2 ठिकाणी पोलीस चौकी असून एक मंदिराच्या ठिकाणी आवारात एक चौकी आहे व मध्यभागी यात्रेच्या ठिकाणी एक पोलीस चौकी आहे. त्या ठिकाणी आपण संपर्क साधून अथवा 112ला कॉल करून पोलीस मदत मिळवू शकतात. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी.